मित्रांनो, हळद आणि काळी मिरी या अशा दोन साध्या पण अत्यंत गुणकारी गोष्टी आहेत, ज्या जवळजवळ प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असतात. पण अनेक वेळा आपण या गोष्टीचं खरं महत्त्व ओळखत नाही. खरं तर हळद आणि काळी मिरी यांचा योग्य पद्धतीने उपयोग केला तर त्या आपल्या शरीरासाठी चमत्कारासारखं काम करू शकतात. या दोन गोष्टी केवळ भविष्यात होणाऱ्या अनेक आजारांपासून आपल्याला वाचवू शकत नाहीत, तर सध्या जर तुम्हाला काही समस्या असतील, जसं की पचनाचे त्रास, ॲसिडिटी, शरीरातील कमजोरी किंवा हाडं ठिसूळ होणं, तर त्या कमी करण्यासाठीही मदत करू शकतात. मात्र याचा उपयोग कसा करायचा, किती प्रमाणात करायचा आणि कोणत्या वेळी करायचा, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अनेक लोकांना या गोष्टींचा योग्य वापर माहीत नसतो. त्यामुळे त्यांना वाटतं की हळद आणि मिरी या फक्त स्वयंपाकात चव वाढवण्यासाठी वापरायच्या गोष्टी आहेत. पण मित्रांनो, जर योग्य प्रकारे यांचा उपयोग केला तर या आपल्या आरोग्यासाठी खूप मोठा आधार ठरू शकतात. आजकाल कमी वयातच स्त्री आणि पुरुषांमध्ये विविध आरोग्य समस्या वाढताना दिसत आहेत. जसं की हाडं कमजोर होणं, कंबरदुखी, गुडघेदुखी, तसेच डायबिटीज सारख्या समस्या. जर तुम्हाला अशा समस्या टाळायच्या असतील किंवा त्या सुरू झाल्या असतील, तर त्यावर नियंत्रण मिळवायचं असेल, तर आजचा हा छोटासा उपाय तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतो. मित्रांनो, हळद आणि काळी मिरी या सहज मिळणाऱ्या आणि फारशा खर्चिक नसलेल्या गोष्टी आहेत, पण त्यांचे फायदे खूप मोठे आहेत. त्यामुळे फक्त 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ नक्की बघा. जेव्हा हळद काळी मिरीसोबत मिसळली जाते, तेव्हा त्याची प्रभाविता अनेक पटीने वाढते. हळदीसोबतच काळी मिरी हा औषधी गुणधर्म असलेला मसाला देखील आहे. स्वयंपाकघरातील मसाले हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध असतात, जे आरोग्यावर फायदेशीर परिणाम करतात. हळदीला सोनेरी मसाला म्हणून ओळखलं जातं. हा मसाला अन्नाची चव आणि सुगंध दोन्ही वाढवतो. हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत, जे असंख्य अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहेत. हजारो वर्षांपासून आयुर्वेदात विविध आजारांवर उपचार करण्यासाठी या मसाल्याचा वापर केला जात आहे. पण जेव्हा हळद काळी मिरीसोबत मिसळली जाते, तेव्हा त्याची प्रभाविता अनेक पटीने वाढते. हळदीसोबतच काळी मिरी हा औषधी गुणधर्म असलेला मसाला देखील आहे. बहुतेक लोक काळी मिरी फक्त मसाला म्हणून ओळखतात, परंतु त्याचे अनेक आरोग्य फायदे देखील आहेत. हळद आणि काळी मिरीमध्ये सक्रिय घटक असतात, जे शरीरातील जळजळ नियंत्रित करण्यास मदत करतात. या दोन्ही मसाल्यांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत, जे रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. हळद आणि काळी मिरी यांचं मिश्रण खाण्याचे आरोग्य फायदे जाणून घेऊया. कर्क्युमिन हे हळदीमध्ये सर्वात सक्रिय आणि शक्तिशाली संयुग आहे. ते अनेक फायदेशीर गुणधर्मांसह एक पॉलिफेनॉल आहे. हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट, दाहक विरोधी, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि बुरशीनाशक आहे. काळी मिरीमध्ये पायपरीन परिणाम. काळ्या मिरीमध्ये आढळणारे पायपरीन हे एक जैविकदृष्ट्या सक्रिय संयुग आहे, जे कॅप्सिसिन सारखेच एक अल्कनॉइड आहे. पायपिरीन हे एक संयुग आहे, जे मळमळ, डोकेदुखी आणि अपचन यापासून आराम देते आणि त्यात दाहक विरोधी गुणधर्म देखील आहेत. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते हळदीच्या कर्क्युमिनचं शोषण 2000 पर्यंत वाढवतं. पायपिरीन कर्क्युमिनचे परिणाम कसं वाढवतं ते जाणून घेऊया. कर्क्युमिन सामान्यतः शरीराद्वारे खूप कमी प्रमाणात शोषले जाते, म्हणून त्याचे फायदे मर्यादित असतात. तथापि जेव्हा तुम्ही हळदीला काळी मिरीसोबत एकत्र करता, म्हणून पायपिरीन त्याची जैव उपलब्धता लक्षणीयरित्या वाढवतं. एका 20 मिलीग्राम पायपिरीन सोबत 2 ग्रॅम कर्क्युमिन घेतल्याने त्याचं शोषण 20 पटीने वाढतं. पायपिरीन कर्क्युमिन आतड्यांमधील भिंतीतून रक्तप्रवाहात अधिक सहजपणे जाण्यास मदत करते. ते यकृतातील कर्क्युमिनचं विघटन कमी करते, ज्यामुळे ते शरीरात जास्त काळ सक्रिय राहतं. कर्करोग रोखते. अनेक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की कर्क्युमिन कर्करोगाच्या पेशींची वाढ आणि प्रसार रोखण्यास मदत करू शकते. पायपिरीन विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास आणि ट्यूमरचा धोका कमी करण्यास देखील मदत करू शकते. दोन्ही मसाले एकत्र खाल्ल्याने स्तनाचा कर्करोग, प्रोस्टेट, स्वादुपिंड आणि कोलन कर्करोग टाळता येतो. जळजळ आणि वेदना कमी करते. हळद आणि काळी मिरी
दोघांचेही स्वतःचे फायदे आहेत, परंतु एकत्र घेतल्यास त्यांचे परिणाम अनेक पटीने वाढतात. हळदीतील कर्क्युमिनमध्ये शक्तिशाली दाहक विरोधी गुणधर्म असतात. असंख्य अभ्यासातून असं दिसून आलं आहे की त्याचा वापर कोणत्याही दुष्परिणामशिवाय डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांइतकाच प्रभावी असू शकतो. यामुळे संधिवात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. पायपेरिनमध्ये आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. संधिवाताविरोधी गुणधर्म देखील आहेत आणि ते शरीरातील वेदना रिसेप्टर्सना शांत करते, ज्यामुळे वेदना आणि जळजळ दोन्हींपासून आराम मिळतो. पचन सुधारते. पचन सुधारण्यासाठी आयुर्वेदात शतकानुशतके हळदीचा वापर केला जात आहे. ते गॅस, अपचन आणि आतड्यांतील पेटके यांसारख्या समस्यांपासून मुक्त होते. काळी मिरी पाचक एन्झाईम सक्रिय करते. अन्नाचे पचन आणि शोषण जलद करते. दोन्हींच्या दाहक विरोधी गुणधर्मांमुळे आतड्यांमधील दाह कमी होतो आणि पोट निरोगी राहते. हळद आणि काळी मिरी यांचं मिश्रण शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. हे मिश्रण दाहक विरोधी असून हळदीतील कर्क्युमिन शोषण्यास मदत करते, सांधेदुखी कमी करते, रोगप्रतिकार शक्ती वाढवतं आणि हृदयाचं आरोग्य राखण्यास मदत करतं. हे मिश्रण सर्दी, खोकला, वजन कमी करणे आणि पोटाच्या समस्यांवरही प्रभावी मानलं जातं. दाहक विरोधी म्हणजेच अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म हळदीमधील कर्क्युमिन आणि काळ्या मिरीतील पायपेरिन एकत्र येऊन शरीरातील जळजळ आणि सूज लक्षणीयरित्या कमी करतात. हे मिश्रण रोगप्रतिकारक शक्ती वाढवून सर्दी, खोकला आणि इतर संसर्गाशी लढण्यास मदत करते. आर्थ्रिटिस किंवा जुनाट वेदना असलेल्या लोकांसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे. हे कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यास आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करते. काळी मिरी चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम वाढवते आणि फॅट पेशी तोडण्यास मदत करते. काळी मिरी हळदीतील मुख्य सक्रिय घटक कर्क्युमिन शरीरात शोषून घेण्याची क्षमता 20 पट वाढवते. आता मी तुम्हाला सेवनाची पद्धत सांगते. 1 ग्लास कोमट दूध किंवा पाण्यात 1 ते 2 चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी पावडर मिसळून रात्री झोपताना घेणे सर्वात प्रभावी मानलं जातं, ज्याला गोल्डन मिल्क असंही म्हणतात. आणि हो, तुम्हाला कोणताही गंभीर आजार असल्यास हे मिश्रण नियमित घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. हे चरबीच्या पेशी तोडण्यास आणि नवीन तयार होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करते, ज्यामुळे निरोगी वजन कमी होते. हे मिश्रण कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यास आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करते. ते रक्तदाब कमी करण्यास आणि रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखण्यास देखील मदत करू शकते. एका अभ्यासात मसाल्याच्या मिश्रणाचा मानवी पेशींवर होणारा परिणाम तपासण्यात आला आणि असं आढळून आलं की ते दाहक रेणूंचे उत्पादन 30% पर्यंत कमी करण्यास सक्षम होते. एकत्रितपणे हे मसाले मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण प्रदान करू शकतात, जे की हानिकारक रेणू आहेत, जे पेशींना नुकसान पोहोचवू शकतात आणि अकाली वृद्धत्व आणू शकतात. या दोन्ही मसाल्यांचं मिश्रण पित्त उत्पादन वाढविण्यास मदत करू शकते, जे चरबीच्या पचनास मदत करते. या व्यतिरिक्त या मसाल्यांमधील अँटीऑक्सिडंट्स पचन मार्गाच्या अस्तरांचे संरक्षण करण्यास मदत करू शकतात. तसेच श्वसन आरोग्यास मदत करते. त्याच्या उष्ण गुणधर्मांमुळे कफ आणि श्लेष्मा पातळ होण्यास मदत होते, ज्यामुळे श्वास घेणे सोपे होते आणि कोंडणे कमी होते. या व्यतिरिक्त काळ्या मिरीचे दाहक विरोधी गुणधर्म श्वसन नलिकेतील जळजळ शांत करू शकतात आणि संसर्ग टाळू शकतात. काळी मिरीमधील पायपेरिन रक्त गोठण्याची प्रक्रिया कमी करू शकते आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची प्रक्रिया मंदावू शकते. शस्त्रक्रियेदरम्यान यामुळे रक्तस्रावाच्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात आणि तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीत बदल होऊ शकतो. मधुमेह व्यक्तींच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात काळी मिरी खाल्ल्याने रक्तातील साखरेच्या पातळीवर असाच परिणाम होतो. याचबरोबर काळी मिरी हे एक नैसर्गिक कफनाशक आहे. त्यात अशी रसायने असतात जी नाकातील पडद्यांना उत्तेजित करतात, ज्यामुळे पातळ कफ तयार होतो आणि तुमचे सायनस मोकळे होऊ शकतात. उकळत्या पाण्यात काळ्या मिरीच्या तेलाचे सुमारे 5 थेंब आणि चिमूटभर निलगिरीचे तेल हे नैसर्गिक खाद्यपदार्थांच्या दुकानात मिळेल ते घाला. हे मिश्रण कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यास आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करते.
काळी मिरी त्याच्या सर्वात सुप्रसिद्ध फायद्यांपैकी एक म्हणजे नैसर्गिकरित्या कफ साफ करण्याची तिची क्षमता. त्यातील मसालेदार घटक कफ पातळ करतात, ज्यामुळे श्वास घेणं सोपं होतं. पायपेरिन कफोत्सारक म्हणून काम करते आणि फुफ्फुसांमधून कफ बाहेर काढते. आता आपण जाणून घेऊया, काळी मिरी आरोग्यासाठी हानिकारक का असते. अन्नातून मिळणाऱ्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात काळी मिरी खाल्ल्याने रक्तस्रावाचे विकार असलेल्या लोकांमध्ये रक्तस्राव होण्याचा धोका वाढू शकतो. अन्नातून मिळणाऱ्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात काळी मिरी खाल्ल्याने शस्त्रक्रियेदरम्यानच्या रक्तस्रावाच्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. काळी मिरी नसांच्या वेदनांवर गुणकारी आहे. काळी मिरीमध्ये पायपेरिन नावाचा नैसर्गिक घटक आहे, जो त्याच्या तीव्र दाहशामक गुणधर्मांसाठी ओळखला जातो. संधिवात आणि श्वसन मार्गाच्या संसर्गासारख्या आजारांमध्ये सूज, वेदना आणि दाह कमी करण्यास ते मदत करते.